करण्याची गरज जयशंकर यांनी व्यक्त केली। ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेसाठी नवी दिल्लीमध्ये आलेले इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी आज एस जयशंकर यांची भेट घेऊन संवाद साधला। पश्चिम आशियातली सद्यस्थिती आणि तिचे संभाव्य परिणाम याविषयी यावेळी चर्चा झाली अशी माहिती जयशंकर यांनी समाज माध्यमांवर दिली। तसंच परस्पर स्वारस्याच्या द्विपक्षीय मुद्द्यांवर देखील चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं। मुत्सद्देगिरी हा पश्चिम आशियातील संघर्ष सोडवण्याचा एकमेव मार्ग आहे, त्यावर कोणताही लष्करी तोडगा नाही असं अराक्ची यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं। ब्रिक्स बैठक अत्यंत यशस्वी झाली। इराणवरील अमेरिकी इस्रायली आक्रमणाचा ब्रिक्सनं निषेध केल्याचं सांगत त्यांनी यासाठी ब्रिक्स देशांची प्रशंसा केली। होर्मुझच्या सामुद्रधुनीबद्दल बोलताना हे युद्ध इराणनं सुरू केलेलं नाही, इराण केवळ आत्मसंरक्षणाच्या अधिकाराचा वापर करत आहे असं ते म्हणाले। मलेशियाचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद हसन तसंच युगांडाचे परराष्ट्र मंत्री ओडोंगो जेजे अबुबखर, क्युबाचे परराष्ट्र मंत्री ब्रुनो रॉड्रिग्स पॅरिला, थायलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री यांनी देखील जयशंकर यांची भेट घेतली।